थंडीच्या दिवसांमध्ये ना तोंड अगदी बुरशी लागल्यासारखं दिसतं, सगळ्यांचंच दिसतं, माझंही दिसतं. म्हणून मी काही ना उपाय करते त्याच्यावर. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी सकाळी सकाळी छान असतं झाडांना पाणी वगैरे घातलं, फ्रेश अशी साडी घातलेली आहे. तर साडी घेताना कधी आवडीचे रंग निवडण्यापेक्षा ना अंगावर कोणते रंग छान दिसतात ना तेच निवडते. मग आहे ना देवपूजा वगैरे छान झाली. त्यानंतर थंडीच्या दिवसात ना जेवणात काहीतरी चमचमीत असावं असं वाटतं. म्हणूनच आज ना मी मसालेदार ओल्या शेवची भाजी आणि बाजरीची भाकरीचा बेत करणार आहे. तर याच्यासाठी ना जे वाटण केलेलं असतं ना, जे आपण रेग्युलर करतो मटणासाठी म्हणा किंवा काळ्या भाजीसाठी म्हणा, तर तसं वाटण केलं आहे. आणि जितपत आपल्याला रस्सा वगैरे पाहिजे तेवढं करायचा. त्याच्यामध्ये ना ओल्या शेवला जसं आपण शेवसाठी जसं मिश्रण तयार करतो त्या पद्धतीनं केलं थोडंसं. अगदीच अर्धी वाटी बेसन पीठ मी घेतलं होतं इथे आणि अशा पद्धतीने जाड शेव याच्यामध्ये घातलेली आहे. आणि ही शेवची भाजी आणि बाजरीची भाकर ना एक नंबर कॉम्बिनेशन लागतं. आणि थंडीच्या दिवसात ना खरं तर अशा चमचमीत भाज्या आपल्याला खूप खाव्याशा वाटतात. आणि त्यातल्या त्यात बाजरीची भाकरी जर असेल ना तर एकदमच मस्त. चला तर येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे. थंडीमुळे ना बऱ्याचदा स्किन तडकते, पांढरी पडते, मग अशी स्किन ना अगदी बुरशी लागल्यासारखी दिसते. अशा वेळी ना मी रोज रात्री झोपताना ग्लिसरीनचे 2 ते 3 थेंब आणि गुलाबजलचे 4 ते 5 थेंब असं एकत्रित करून ना चेहऱ्याला, हाताला, पायाला अशा पद्धतीने अप्लाय करायचं. आणि सकाळी ना चेहरा आणि हातपाय नॉर्मल पाण्याने धुवायचे. याने ना आपल्या चेहऱ्यातलं आणि स्किनमधलं ना मॉइश्चर टिकून राहतं. आवडलं असेल तर लाईक, शेअर, फॉलो नक्की